चला नमस्कार बहिणींना सगळ्यांना. तेव्हा मी आता बाजरीची भाकर टाकते मस्त. सकाळी म्हणजे आम्ही ना डाळ भात बनवलाय मस्त. मी पिऊ शाळेत गेला ना, मग त्याच्यासाठी डाळ भात बनवला. आणि ते बोलले की मी नुसतं डाळ भात खाणार, चपाती नाही खाणार. मग मी माझ्यासाठी ना एक बाजरीची भाकर टाकते मस्त. कारण की मला ना डाळ भात म्हणजे आवडतो, पण जास्त आवडत नाही बाबा. त्याच्यामुळे मी माझ्यासाठी एक भाकर बनवते मस्त. चला मग भाकर करून घेते. आधी पण शाळेतून आला आता, तो पण जेवला, त्याचं जेवण झालं. दिला त्याला भात खायला, डाळ भात दिला खायला. आणि आता आम्ही दोघी जण जेवणाने भाकर टाकून घेते. मग आम्ही दोघी जण जेवायला बसणार असं. आणि पिऊची शाळा आहे ना 3 वाजता सुटणार आहे. मग 3 वाजता मग जाणार घ्यायला, ते घेऊन येते पिऊला. चला मग मी आता भाकर टाकून घेते मस्त. मी आता मस्त तिखट भाकर खाणार. मला आहे ना तिखट भाकर, ठेचा भाकर लय आवडते. मला भाजी चपातीपेक्षा मला तिखट भाकर लय आवडते. म्हणजे आवडते तिखट भाकर. जेवढं चांगलं खाऊन पोट भरणार नाही, तेवढं तिखट भाकर खाऊन पोट भरतं माझं. एकच बनवते फक्त भाकर. पिऊचे पेपर चालू आहे. आजपासून पेपर चालू झाले त्याचे. आज पहिला पेपर त्याचा. गेलं तो शाळेत. आमच्याकडे ना आज म्हणजे वाटतंय पाऊस येईल असं, पण आता सध्या बंद आहे. पण सकाळपासून चालूच होतं, भुरभुर चालू होतं. आता बंद आहे थोडंसं, पण येईल पाऊस असं वाटतंय. देव उठलेला दिसतोय. आता काय माहिती, बघू आता येतो का. पावसाळा म्हणलं म्हणजे पाऊस येतोच, कधी पण येतो पाऊस. आम्ही म्हणतो आता पाऊस येणार नाही, काही वाटत नाही पाऊस येणार नाही, पण बस कधी जातो तो कधी पण. त्याच्यामुळे पिऊला मग सोबत रेनकोट द्यावा लागतो. सही घेऊन आले होते ते रेनकोट. कशी टाकली मी भाकर, जमते का नाही भाकर टाकतं मला सांगा ना की कमेंट मध्ये. तरी मला भाकर आहे ना चपातीपेक्षा भाकर एवढी खास जमत नाही. चपाती एकदम भारी जमतं मला मस्त नरम चटक आणि बारीक. भाकर थोडी जाड येते. डाळ बनवली मस्त, वरण भात. हा कसा पिऊ कसा आमचा फक्त डाळ भातच खिचडीच खातो बस. भाजी चपाती कधी काही खात नाही. त्याच्यामुळे मग डाळ भात खिचडी जास्त करावं लागते मला. मस्त बाजूची भाकर बनवली. चला मग आता भाकर करून घेते आणि मग जेवायला बसतो. ही बाजूची भाकर किती भारी बनवली ना मस्त. एकदम गरम पोपडा बघा किती भारी आला ना तिला. एकदम मस्त आला, मस्त लागते. ज्वारीची भाकरपेक्षा बाजरीची भाकर आवडते मला. आणि त्यांना आहे ना, त्यांना ज्वारीची भाकर आवडते. मस्त पोपडा आला. आता मस्त येतोय ना शेंगदाण्याची चटणी. त्या दिवशी भाजी केली ना तेव्हा उरून ठेवली होती. आणि बघा पसरून घेते थोडी. एकदम मस्त लागते अशी तिखट भाकर, मला लय आवडते. मस्त तेल टाकून घ्यायचं, मीठ टाकून घ्यायचं. एवढं भारी असं वाटतं की आम्ही शेतामध्ये जेवण करतोय. शेतामध्ये ना भाकर तिखट भाकर थोडी भारी लागते ना खायला मस्त. आपल्याला काही शेतामध्ये जायला भेटत नाही आता, पण अशी शेताची आठवण येते. पहिले जायची मी बुवारपणे माझ्या वडिलांच्या शेतामध्ये. आता काय आपल्याला शेत नाही काही नाही, मग काय
एकदम मस्त लागते. चला या तुम्ही पण मस्त तिखट बघा खायला गरम गरम. मी त्यांना पण वाटते आता. हा हा दाटली ना. त्यांना वरून बांधले त्यांनी पण सकाळी ना नाश्ता केला होता त्याच्याचं भूक नाही त्यांना पण. नहीं तो नको शानेल मी बात. हा राहू द्या. हा लई या तुम्ही भाऊ आहे तो पडेल ताटली मा ना नाही बा तो नाही तो वेगळा आहे. असं त्यांना पण तिखट दिली तोंड लावायला. भाजी काही बनवली मी आमचं काही नाही एवढं खाऊन घेतात ते. भाजी नाही बी राहिली ना तरी चालतं त्यांना. मस्त चला मस्त डाळ भात आणि चटणी. कांदा फोड मला एक कांदा फोड ताप ना तब समझेगा तू. लहानाचा फोड कांदा भाजला. बस चटणी तिखट भाकर आणि कांदा एकदम भारी लागतं. चला या बा बहिणीने तुम्ही मस्त जेवायला. या जेवायला. तुझी होती गाडी रे खान थोडंसं. बघा आमचा पिऊ पण आता शाळेतून आला घरी. पिऊ पेपर मध्ये बेटा आज काय शिकवलं आज पेपरमध्ये. पेपर कसा लिहिला तू मस्त लिहिला ना सगळं दिला पेपर सगळं लिहिला. हां ओ बापरे इकडे बघ सगळ्यांना हाय कर. इकडे बघ ना इकडे बघून मजा आली ना स्कूलमध्ये. हां काढ बॅग काढ. चला आता संध्याकाळ झाली मस्त चाय ठेवली गरम गरम. या तुम्ही पण मस्त चाय प्यायला. दुपारचं जेवण झालं भांडे कुंडे घातले सगळं आवसावर केली. आता थोडं झोपलो दुपारी आराम केला थोडा आणि आता मस्त चाय ठेवली. हां हो देते बेटा बिस्किट देते. हां हो देते थांब देते बेटी जा तू बस तिकडे मी आणते तुला. पिवळा दूध गरम करते तो पण मागतोय चहा बिस्किट. त्याच्यासाठी डाळ भात बनवला. डाळ भात खाल्ला त्याने थोडासाच खाल्ला होता म्हणे आता बिस्किट दे म्हणे मग बिस्किट देते. या तुम्ही पण मस्त चाय खाली खायला. पाव दादा उठव गरम होईल ना. हे चहा सांगशील बेटा नको ना बेटा. चला या मस्त खारी खायला. आधीला खारी आवडती ना मग त्याच्यासाठी टोस आणलाय. चल तू बिस्किट कुठं टाकलं पिऊ कुठं टाकलं मान घेऊन येता आणि दादाला पण उठव. हां कोणती पण घे तुला पटेल ती घे. या खारी खायला. चला आता संध्याकाळचे 7 वाजले. मी आता दिवाबत्ती करते मस्त आणि बघा सगळं झाड झूड मस्त चकाचक झाले मस्त दिवाबत्ती करते.
चालू आहे. पिऊ खेळतोय मस्त बघा. फॅन बंद करू. लेकिन जेव्हा मी वो डिझाईन चेक करते पिऊ पडशील. पिऊ लागेल पिऊ रे. माझं जेवण बनायचं बाकी आहे. काय एवढी भूक नाही आहे म्हणतो जेवण बघू काय खिचडी बिचडी टाकून देईल म्हणून काय अजून बारीक बनवलं नाही आहे. आता मला ड्रेसला शिलाई मारायची आहे. ते आले ना दुसऱ्याचे ड्रेस आले शिलाई मारायला ते मारते शिलाई मी आता. त्याचे चालू इस्त्री मारायचं काम माझं चालू आहे. आता मी शिलाई मारते. आता हे ड्रेस आले शिवायला त्यांना शिलाई मारते फिटिंग करायची म्हणजे. तर आता जेवण बिवण खिचडी बिचडी टाकून देईल. काही जास्त भूक नाही. आता संध्याकाळी नाश्ता केला ना चाय पकायला थोडीशी भूक आहे मग खिचडी टाकून देईल. चला मग भावानी मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इकडे पिऊ बाय कर सगळ्यांना. चल इकडे लवकर. इथे ये बघते. अरे तू गोष्टी खराब होईल ना बेटा. रे नको ना सुकुटा नाटा करू काही. चल इकडे बाय कर सगळ्यांना. इकडे ना इकडे माझ्या जवळ आहे. सगळ्यांना बाय कर. आणि मला आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. उभा राहा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो म्हणा कमेंटमध्ये नक्की सांगा. बघ बाय कर सगळ्यांना. नीट 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 पद्धतशीर. मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणा. चल पडशील. चला मग बहिणी मग बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.